सर्वांना जय भीम, नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपण पुन्हा एकदा बहुजन संघटकवर एका राष्ट्रीय मुद्द्यावर बोलायला जमलेलो आहोत। मी बहुजन संघटकला धन्यवाद देतो यासाठी की सातत्यपूर्ण बोलायची संधी मला इथे बहुजन संघटनेने दिलेली आहे आणि या चॅनलवर प्रेम करणारे सारे महाराष्ट्रातले विचारवंत, तत्वचिंतक, कार्यकर्ते आणि प्रेक्षक यांनी या भूमिकेवर आपापली मतं नेहमी व्यक्त केलेली आहेत। यातल्या मराठा आरक्षणावरच्या भूमिका अत्यंत गाजल्या आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर फार मोठी चर्चा झालेली आहे आणि म्हणून बहुजन संघटक चॅनलचा मला अत्यंत अभिमान आहे। आता नेहमीच सातत्याने एखाद्या विषयावर बोलायचं की नाही हा प्रश्न कधी कधी मनाला पडतो आणि अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करत असतात, तर आपण बोललंच पाहिजे का असा एक विषय मनामध्ये येतो। पण आपल्या सगळ्या महापुरुषांनी जे निर्माण केलेलं साहित्य आहे ते पाहता त्यांचे इतके श्रम, त्यांची इतकी मेहनत आपण नाही घेऊ शकत, परंतु सोशल मीडियामुळे आता हे खूप चांगलं झालेलं आहे की एवढं सगळं लिहायचं, त्याची पुस्तकं छापायची, नंतर वाचकाने ती खरेदी करायची आणि वाचायची, यापेक्षा सोशल मीडियावर बोलणं हे प्रबोधनासाठी अत्यंत महत्वाचं झालेलं आहे आणि या भूमिकांना अत्यंत महत्व येतंय। आणि सगळ्यात महत्वाचं व्यक्तिगत जीवनामध्ये या सगळ्या भूमिका मांडण्यामुळे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचा स्वतःचा असा अभ्यास होतो आणि हा जो अभ्यास आहे तो अभ्यास निश्चितपणे माणसाला व्यक्तिगत जीवनात, सार्वजनिक जीवनात पुढे घेऊन जातो। यासाठी पुन्हा एकदा बहुजन संघटक चॅनल ज्यांनी सुरू केलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो। आजचा विषय मला सहज सुचला। महाराष्ट्रामध्ये जी फार मोठी चर्चा चालू आहे त्या चर्चेला एखाद्या फेसबुकवर जेवढी जागा असते ते फेसबुक पोस्टवर 8 ते 10 शब्दांची जागा असते, त्या शब्दामध्ये कसं बसवावं असा प्रश्न पडला आणि म्हणून ते मी शब्दात बसवून एवढा मोठा देशातला राष्ट्रीय मुद्दा बसवलेला आहे आणि राहुल खांडेकरांना विनंती केली की ह्याच शब्दात ही आजची चर्चा बसवा। ते शब्द आहेत, आज बीजेपी काँग्रेसची लुटूपुटूची का होईना आरक्षण समर्थनाची जी लढाई सुरू झाली आहे त्यामागची खरी प्रेरणा ही आंबेडकरी चळवळच होती, आहे आणि राहणार। पुन्हा एकदा मी आपल्याला हे वाचून दाखवतो कारण विषय खूप महत्वाचा आहे। आज बीजेपी काँग्रेसची लुटूपुटूची का होईना आरक्षण समर्थनाची जी लढाई सुरू झाली त्यामागची खरी प्रेरणा ही आंबेडकरीच होती, आंबेडकरी चळवळ होती, आहे आणि राहणार। आणि हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपल्याला माहित आहे की मागची लोकसभा निवडणूक, ज्या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा प्रभावी होता आणि आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा आरक्षणाचा प्रदेशात गाजलेला मुद्दा महत्वाचा ठरतोय। अगोदर संविधान आणि आता आरक्षण अशा प्रकारच्या मुद्द्यांवर देशातले दोन अत्यंत बलाढ्य असे, महाबलाढ्य असे राजकीय पक्ष बीजेपी आणि काँग्रेस यांनी हा चर्चेचा मुद्दा बनवलेला आहे आणि म्हणून याच्यावर जे वास्तव आहे त्या वास्तवाची जाणीव आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी, कष्टकऱ्यांनी, मागासवर्गीयांनी, स्त्री शूद्रांनी करून घेणं हे गरजेचं आहे असं मला वाटलं। म्हणून मी राहुल खांडेकरांना विनंती केली की मला आज या विषयावर बोलायचं आहे आणि म्हणून जे दोन्ही राजकीय पक्ष आहेत बीजेपी आणि काँग्रेस यांची जी लढाई सुरू आहे त्या लढाईकडे बघून खरोखरच देशामध्ये एक वेगळंच चित्र तयार झालेलं आहे आणि म्हणून बीजेपी आणि काँग्रेसची लुटूपुटूची लढाई असा शब्द मी वापरलेला आहे आणि ते आज आरक्षणाचं समर्थक कोण आणि विरोधक कोण, अगोदर संविधानाचा समर्थक कोण आणि विरोधक कोण अशी लुटूपुटीचा रडीचा डाव खेळत होते। परंतु याची सगळ्यांची प्रेरणा, हे दोन्ही विचार काय आहे ते आपल्याला सगळ्यांना माहित आहे। याची सगळ्यांची जी प्रेरणा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानातली समानता, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय हा जो आहे विषमतेच्या विरुद्ध जे युद्ध आहे त्या युद्धातला बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती चळवळ या केंद्रस्थानी आहे आणि म्हणून जे आता काही लोक निराश आहेत की आंबेडकरी चळवळीचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे, आंबेडकर वर्गांना पडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी चर्चेच्या सुरुवातीला सांगतो की एकेकाळी आपल्याला माहित आहे की महात्मा गांधींचा विचार म्हणजे काँग्रेसचा विचार हा अत्यंत प्रभावी होता, त्याला म्हणतात गांधीवाद
आणि खादीचे कपडे घालून गांधी टोपी घालून संपूर्ण देश राष्ट्रभक्त देशभक्त या नावाखाली फार मोठा समर्थन काँग्रेसच्या विचारांचं चालू होतं आणि त्यानंतरच्या काळात बीजेपीचं राजकारण आलं. आपल्याला माहित आहे अयोध्या राम मंदिर किंवा मंदिर मस्जिद वाद, दंगली आणि राम जन्मभूमी आंदोलन अशा प्रकारच्या दोन विचारधारा देशामध्ये निवडणुकांच्या काळात काम करत होत्या. परंतु या सगळ्यांचा पराभव करून आज आपल्या देशात लोकसभेला संविधानाचे समर्थक कोण आणि संविधानाचे विरोधक कोण हा विषय आला आणि विधानसभेला आता विषय आलाय आरक्षणाचे समर्थक कोण आणि आरक्षणाचे विरोधक कोण. म्हणजे दोन्ही जे पक्ष आहेत हे खरं म्हणजे चातुर्वर्ण्य आणि मनुस्मृतीचे समर्थक पक्ष आहेत. असं असताना त्यांना विषय मात्र संविधान आणि आरक्षण घ्यावा लागतो. याचाच अर्थ हा समस्त आंबेडकरी चळवळीचा विजय आहे. आपले विषय आता पटलावर यायला लागलेले आहेत आणि जरी आपले पक्ष बलाढ्य नसतील, तेवढे खासदार आपले लोकसभेत नसतील, परंतु त्यांच्या टेबलावरचे जे विषय आहेत ते विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले विषय आहेत आणि त्यातला प्राधान्यक्रमाचा विषय आहे भारतीय संविधान आणि दुसरा विषय आरक्षण म्हणजेच समता. भारताच्या संविधानातली प्रमुख असलेली समता. हे दोन विषय सगळ्या खासदारांच्या टेबलावर आहेत, सगळ्या राजकीय पक्षांच्या टेबलावर आहेत, लोकसभेत आहेत, विधानसभेत आहेत. हा या संविधानिक आंबेडकरी चळवळीचा विजय आहे. यासाठी मी सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो आणि मानाचा जयभीम करतो. बंधू आणि भगिनींनो, हा जो विजय आहे हा विजय अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांचा विजय. व्यक्तिगत जीवनात सांगायचं झालं तर मला 2005 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पहिल्यांदा कळला. वयाची 35 वर्ष जे हिंदुत्वाचं, मग ते काँग्रेसचं असेल किंवा बीजेपीचं असेल, त्या विचारांमध्ये ही वर्ष वाया गेली आणि खऱ्या अर्थाने माणसाचे जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे, माझ्या समाजाला माझ्या देशाला मी न्याय कसा देऊ शकतो, हा जो संविधानाचा विषय तो कळायला वयाची 35 वर्ष उलाढलं. ओबीसीच्या जीवनामध्ये असाच उशीर होत चाललेला आहे. फार उशिरा ओबीसीना विषय कळायला लागलेले आहेत आणि मला 35व्या वर्षी कळला आणि 35 वर्षानंतर आता 2005 नंतर आता आपल्याला माहित आहे की 2024 चालू आहे आणि या धर्तीवर मला एवढी समज आली की भारतीय संविधान आणि आरक्षण हे विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे विषय आहेत आणि ते दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आज घ्यावे लागतात. हा सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. माझ्या जन्माच्या अगोदरपासून कित्येक वर्ष कित्येक पिढ्यांनी ही चळवळ इथपर्यंत आणलेली आहे. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. काही यातले अनेक लोक आज हयात नाहीत, मृत पावलेले आहेत, परंतु त्या सगळ्यांना मी धन्यवाद देईन कारण ही खूप मोठी या देशातली राष्ट्रीय चळवळ आहे. आणि म्हणून सुरुवातीला खरं म्हणजे आपल्याला हा परिचय करून द्यायची काही आवश्यकता नाही, परंतु जेव्हा मी राजाराम पाटील ही कोळी टोपी घालून बोलत असतो त्यावेळी आता ओबीसी हे सगळं बघायला लागलेत आणि त्याच्यामुळे काही विषय पुन्हा पुन्हा बोलावे लागतात, सातत्यपूर्ण बोलावे लागतात. खरं म्हणजे बहुजन संघटकच्या कार्यकर्त्यांसाठी हे बोलणं गरजेचं नाही, परंतु ते बोलावं लागतं कारण हे व्हिडिओ आता अलीकडेच ओबीसीमध्ये जायला लागलेत आणि म्हणूनच हा विषय गंभीर विषयावर चर्चा करत असताना मी सुरुवातीलाच सांगतो की 2005 नंतर मी चळवळीत आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून जे मी शिकलो त्यामध्ये त्या काळामध्ये अनेक वक्त्यांची भाषणं मी ऐकायला जायचो आणि जात असताना त्या काळात माझी नोकरी गेलेली होती आणि नोकरी गेलेली असताना काही कामधंदा नसताना आता पुढचं जीवन कसं जगायचं आणि बाबासाहेबांचे विचार तर कळले होते. बाबासाहेबांचे विचार एकीकडे कळले होते, ध्येयानं प्रेरित मी झालो होतो आणि दुसरीकडे जगण्याची भ्रांत होती. मग हा प्रश्न कसा सोडवायचा असा प्रश्न माझ्यासमोर उभा टाकला आणि म्हणून बाबासाहेबांच्या कोकणातल्या सगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना मला लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिहीन असलेल्या आमच्या आगरी, कोळी, भंडारी, कुणबी, आदिवासी, ईस्ट इंडियन या सर्व समाजाला जमिनीची मालकी कुळ कायद्याद्वारे दिली आणि त्यामुळे आम्हाला कसायला शेती मिळाली आणि त्याच्यावर माझ्या समाजानं, माझ्या आईवडिलांनी भाताची शेती करून पोट भरण्याची कला आम्हाला शिकवली. त्यामध्ये शेतातच मासे पाळणे आणि मासेमारी समुद्रात करणे आणि भात शेती अशा जोरावर मी पोट भरायला लागलो आणि याच पद्धतीनं नोकरी गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा खोती विरोधातला कुळ कायद्याचा जो विचार आहे तो कोकणामध्ये आजही खोती पूर्णपणे नष्ट झालेली नाही आणि म्हणून हा खोती विरोधातला जो मागासवर्गीयांना जमिनींचा अधिकार देणारा विषय हा मी माझ्या जीवनामध्ये निवडला. त्या काळामध्ये माझे मित्र मुरुडमधले अनेक
खूप सारे मित्र, त्यामध्ये आत्ताचे अॅडव्होकेट विनायक शेडगे असतील किंवा माझे बंधू राकेश पाटील असतील, अॅडव्होकेट राकेश पाटील असतील, आणि माझ्या चिंचोटी गावातले, आजूबाजूच्या मुरुड तालुक्यातले, अलिबाग तालुक्यातले अनेक कार्यकर्त्यांनी ही चळवळ लावून धरली आणि आम्ही जमीन हक्कांचं आंदोलन सुरू केलं. आणि हा जमीन हक्कांचा विषय म्हणजे आगरी कोळी कराडी ओबीसी समाजाला खोत ब्राह्मण आणि मराठा खोतांकडच्या जमिनी भेटल्या पाहिजेत हे आंदोलन मी सुरू केलं. आणि त्या आंदोलनाने मला खऱ्या अर्थाने रोजीरोटी दिली, लोकांना न्याय दिला. आणि या जमीन हक्काचा विषय मी केवळ रायगड जिल्ह्यात न ठेवता पूर्ण कोकणामध्ये याचे कार्यक्रम केले. मग रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल, ठाणे असेल, इथे काही प्रमाणात जशी निमंत्रण आले तसे मी गेलो. परंतु जमीन मालकी हक्काचा विषय मुंबईसारख्या अत्यंत आधुनिक शहरात सुरू होऊ शकतो का नाही हा प्रश्न मला होता. आणि या प्रश्नावर मी मुंबईच्या गावठाणांवर काम केलं 2016-17 आणि वहिवाटीच्या जमिनी आहेत त्यांची मालकी मला आमच्या समाजाला भेटली पाहिजे असा विषय घेतल्यानंतर भंडारी समाजाचे एक चांगले बलवान असे कार्यकर्ते मनोज माशेलकर हे मला मित्र म्हणून सापडले आणि त्यांनी आणखी मोलाची साथ दिली. आणि यानंतर हाच विषय गावठाणांचा विषय पनवेल, नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिकेमध्ये अनेक लोक सांगायची की महापालिकेमध्ये कुळ कायदा लागत नाही, वहिवाटीचा कायदा लागत नाही, परंतु सरकारमध्ये आग्रह धरून मी हा जमीन हक्कांचा विषय महापालिकांमध्ये सरकारमध्ये नेला. मुंबईमधल्या 12 कोळीवाड्यांचं सीमांकन झालं आणि आज नवी मुंबईतल्या 95 गावामध्ये शिडको आमच्या लोकांना, आम्ही इथे हजारो वर्ष राहून सुद्धा जमीन मालकी देत नव्हती, भाड्याने जमिनी देत होते. प्रत्येक निवडणुकीला हा मुद्दा बनतो आणि याच पद्धतीने 2019ला मुंबई त्या सगळ्यात मोठ्या शिवाजी पार्कच्या सभेमध्ये गावठाण हक्काचा मुद्दा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांना सांगितल्यानंतर त्यांनी तो मुद्दा मांडला. त्या सभेचं अध्यक्षपद दिलं. आदरणीय असरुद्दीन ओवैसी त्या सभेत होते आणि मुंबईच्या शिवाजी पार्कवर बाबासाहेब आंबेडकरांचा कुळ कायदा कडाडला. आणि आज 2019च्या लोकसभेत मी हा विषय घेतला. 2024च्या विधानसभेत आज नवी मुंबई महापालिकेतल्या 95 गावांना जमीन मालकी हवी आणि हा शिडको विरुद्ध मुद्दा गाजला. तुम्हाला मुद्दा मी सांगतो की आमचे लोक आज सगळे भाजपमध्ये आहेत. आदरणीय गणेशजी नाईक असतील, मंदाताई म्हात्रे आमदार असतील, प्रशांत दादा ठाकूर असतील, असे अनेक आमदार आणि खासदार आगरी समाजातले आज भाजपमध्ये आहेत. आणि भाजपला खरं म्हणजे हा जमीन हक्काचा मुद्दा, बाबासाहेबांचा कुळ कायदा नको आहे, कारण भाजप हा पक्षच ब्राह्मण खोतांचा आहे आणि काँग्रेस हा मराठा खोतांचा पक्ष आहे. या दोघा जमीनदार लोकांना हा कुळ कायद्याचा ओबीसीचा मुद्दा नको आहे. पण आज त्यांना जमीन मालकी आम्हाला हवी हे म्हणणं भाजपच्या सदस्यांना मांडावं लागलं. आणि आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, मराठा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजितदादा पवार यांना हा मुद्दा मानावा लागतोय आणि जमीन हक्क दिल्याशिवाय इथल्या निवडणुका जिंकता येणार नाही असा मुद्दा इथे आता गाजतोय नवी मुंबईत. मी आपल्याला शेअर करण्यासाठी माझा हा जो आनंद आहे, चळवळीचा जो विजय आहे, तो महाराष्ट्राला शेअर करण्यासाठी तुम्हाला सांगितला. आता आपण मुख्य मुद्द्याला सुरुवात करू. आणि हा मुद्दा सांगायचा कारण की कुठल्याही बलाढ्य राजकीय पक्षाची मदत नसताना मी धन्यवाद देईन बाळासाहेब आंबेडकरांना की शिवाजी पार्कच्या सभेत, म्हणजे पालघरची पहिली सभा, त्यानंतर आपल्याला माहित आहे पालघर नंतर कल्याणची सभा, पालघरची सभा आणि मुंबईची शिवाजी पार्कची सभा, रत्नागिरीची सभा, अनेक सभांमध्ये बाळासाहेबांनी मला बोलायची संधी दिली आणि एवढी संधी मी त्यांच्याकडे मागितली होती, पण त्यांनी लोकसभा लढायला लावली, हे मोठं बक्षीस दिलं. पण या सगळ्यामध्ये हा कुळ कायद्याचा मुद्दा इथे गाजला आणि आज मुंबई परिसरातल्या ठाणे, रायगड, पालघर, मुंबईमध्ये जमीन हक्क हा आपला विषय, बाबासाहेबांचा विषय काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या सगळ्या पक्षांना मान्य करावा लागतोय. मला हे सांगायचं आहे. कधी कधी आपली शक्ती कमी असते तरी सुद्धा तुमचा मुद्दा लोकांच्या हिताचा असेल, देशाच्या हिताचा असेल तर त्या सर्वच राजकीय पक्षांना तो स्वीकारावा लागतो. हा जो सत्याचा विजय आहे, त्या सत्याचा विजय आम्ही सगळ्यांनी साजरा केला पाहिजे. आणि म्हणूनच मनुस्मृतीच्या थेट विचारधारेवर, म्हणजे गोळवळकर गुरुजींची विचारधारा जी आहे ती घेऊन भारतीय जनता पार्टी हा पक्ष भारतामध्ये काम करत आहे आणि त्याचं नाव भाजप आहे. आणि दुसरा पक्ष आहे काँग्रेस, जो चातुर्वर्ण्य समर्थक महात्मा गांधींचा गांधीवादी पक्ष आहे. मी हे मुद्दाम सांगतो की दोन्ही लोक, एक चातुर्वर्ण्याचा समर्थक, एक थेट मनुस्मृतीचा समर्थक, म्हणजे दोन्ही राजकीय पक्ष हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचे नाहीत. आणि हे दोन प्रमुख राजकीय पक्ष देशातले पक्ष आहेत आणि या दोन्ही पक्षांकडे आज आंबेडकरी चळवळीतले अनेक मोठमोठे नेते आणि कार्यकर्ते वळताना दिसतात. आणि याची खंत कष्ट करणाऱ्या, मेहनत घेणाऱ्या, आयुष्य देणाऱ्या, आंबेडकरी चळवळीसाठी आयुष्य देणाऱ्या कार्यकर्त्यांना याचं फार मोठं दुःख होतंय आणि हाच आपल्या आज चर्चेचा विषय आहे. आणि म्हणूनच मनुस्मृतीच्या थेट विचारधारेवर असणारा भारतीय जनता पार्टी, चातुर्वर्ण्य समर्थक महात्मा गांधी
ह्याचा काँग्रेस. आता हे दोन्ही विषय आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना नवीन आहेत, परंतु ओबीसीना फार हे विषय अवघड आहेत. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे दुसरे सरसंघचालक, आधीचे पहिले सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवळकर म्हणजे गोळवळकर गुरुजी यांनी हा जो मनुवाद आहे, हा मनुवाद बंच ऑफ थॉट्स मधून म्हणजे हा जो काय बोलतात त्याला विचारधन नावाचं त्यांचं पुस्तक आहे त्यामध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यातून निर्माण झालेला भाजप हा सरळ सरळ मनुस्मृतीच्या विचारांचा समर्थक आहे. आणि मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्यावर जाळली होती. आणि दुसरा पक्ष आहे महात्मा गांधींच्या विचारातून संघर्षातून तयार झाला, तो आहे काँग्रेस. आणि काँग्रेसचं चातुर्वर्ण्याचं समर्थन जे आहे हे विद्वानांना चिंतकांना माहीत आहे. आणि महात्मा गांधींचा सुद्धा थेट हे जो विरोध आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झालेला आहे. आणि म्हणून हे दोन पक्ष विचारधारेनुसार आपल्या आंबेडकरी चळवळीचे विरोधक पक्ष आहेत. आणि सर्वसामान्य माणसाचा जो इमानदार आणि प्रामाणिकपणे विचार करतोय त्यांना हे दोन्ही पक्ष विरोधक आहे सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून आंबेडकर वादाची जी जबाबदारी आहे ती आज ज्या लोकांनी खांद्यावर उचललेली आहे त्यांना तिसरा पर्याय हा आंबेडकर वादच वाटतो. आणि काही झालं तरी चालेल, जीवनामध्ये किती खस्ता खाव्या लागल्या तरी चालतील, पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सोडणार नाही, अशा प्रकारचे लोक, निष्ठावान लोक हा या देशातला तिसरा पर्याय आहे. आणि आज जे देशामध्ये किंवा आंबेडकरवादी चळवळीकडे चर्चेचा किंवा दुःखाचा विषय आहे त्यामध्ये आपले आंबेडकरवादी लोक काही भाजपमध्ये गेलेले आहेत आणि थेट भाजपमध्ये गेलेले आपल्याला माहित आहे. खासदार रामदासजी आठवले साहेब यांचं नाव आहे. आणि आता गांधीवादाकडे झुकलेले जे लोक आहेत त्या लोकांमुळे महाराष्ट्रात हा चर्चेला मुद्दा आलेला आहे. याचा विवेकपूर्ण विचार आपण करणार आहोत की कोणालावरच थेट टीका करायची किंवा कोणाला वाईट ठरवायचा अशातला भाग नाही. म्हणून मी सुरुवातीला उदाहरण दिलं की कुठलाही आर्थिक ताकद किंवा राजकीय परंपरा नसताना बाबासाहेबांच्या जीवनातली एक जमीन हक्काची आर्थिक चळवळ मी स्वतःच्या, खरं म्हणजे माझा प्रश्न स्वतःचा होता, माझ्याकडे घर नव्हतं, मला रोजीरोटी नव्हती. आणि मग अशी चळवळ मला हवी होती की ज्यामध्ये लोकांना पण न्याय भेटेल आणि मला स्वतःला न्याय भेटेल. या पद्धतीने मी खोती विरुद्ध बाबासाहेबांची चळवळ आहे ती माझ्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. 15 वर्षात मी नोकरी करताना जे कमावलं नव्हतं ते घर, शेती आणि अनेक लोकांना न्याय देण्याचं काम मी केलं आणि त्याचे अतिशय चांगले रिझल्ट आहेत. आणि ते रिझल्ट व्यक्तिगत कोणाला किती प्रॉपर्टी भेटली याचं मी चर्चा नाही करणार, परंतु आज जमीन हक्काचा मुद्दा हा 2024 मध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 95 गावामध्ये, मुंबई महापालिका क्षेत्रात ठाण्यामध्ये गावठाणांचा मुद्दा, जमीन हक्कांचा मुद्दा, बाबासाहेबांचा मुद्दा म्हणून आम्ही निवडणुकीचा मुद्दा बनवू शकलो. हे यश मी आपल्याला सांगतो. म्हणजेच केवळ राजकारण हा शेवटचा पर्याय नाही, तर अनेक आर्थिक आंदोलनं आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बँकिंग असेल म्हणजे रिझर्व्ह बँकेची स्थापना करणं असेल, पाणी प्रश्नावरचं त्यांचं काम असेल, जमिनीच्या प्रश्नावर जंगलांचं काम असेल किंवा धार्मिक काम असेल, असे अनेक मुद्दे बाबासाहेबांनी आपल्या एकाच जीवनात घेतले होते. आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांना राजकारणात आवडत नाही त्यांनी असे अनेक मुद्दे घेऊन लढलं पाहिजे. मी माझ्या छोट्याशा जीवनात वयाची 35 वर्ष एका दृष्टीने मला अज्ञानाची होती, अंधाराची होती. आणि बाबासाहेबांचा विचार मी जेव्हा स्वीकारला त्यानंतर मला प्रत्येक क्षणाचं, प्रत्येक याचं मूल्य कळलं. आणि 15 वर्षाच्या आयुष्यात जीवनामधलं आलेलं अर्ध्यावरचं अपयश आहे ते भरून काढण्याचा मी यशस्वी प्रयत्न करू शकलो. याचं कारण, याचं श्रेय मी आंबेडकरवादाला देतो. आणि म्हणूनच आता जो प्रश्न आपल्या देशात पडलेला आहे की भाजप निवडा किंवा काँग्रेस निवडा, अन्य कुठला पर्याय नाही, असा जो देशात राजकीय पेच आंबेडकरवादी किंवा चळवळीतल्या लोकांसमोर उभा आहे त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की बीजेपी काँग्रेसची आरक्षण वाचवायची किंवा आरक्षण समर्थनाची लुटूपुटूची लढाई आहे, त्याची मूळ प्रेरणा आंबेडकरी चळवळ आहे, याची आठवण आपल्याला व्हावी म्हणून आपण आज आपली चर्चा करतोय. आणि म्हणून राहुल गांधी प्रकरण जे आता परदेशात राहुल गांधींची मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी जी काही उत्तरं प्रश्न विचारणाऱ्या दिली त्यामध्ये जो वाद उभा राहिलेला आहे की राहुल गांधींचं जे म्हणणं आहे की या देशातली जर विषमता पूर्णपणे संपली आणि समता आली तर आरक्षण संपवण्याचा आम्ही विचार करू, अशा प्रकारचं त्यांचं जे स्टेटमेंट होतं. आणि त्यावर दोन्ही बाजूनी चर्चा आणि विरोध झाला आणि या विरोधातून आजची चर्चा जन्माला आलेली आहे. तर याच्यामध्ये जो प्रश्न आहे की राहुल गांधींनी जे स्टेटमेंट केलं त्याचे अर्थ भाजपने एक काढला आणि भाजप समर्थक लोकांनी एक काढलेला आहे आणि काँग्रेसने एक काढलेला आहे.
परंतु एकूणच देशामध्ये जे आरक्षण आहे किंवा समता आहे याचा राष्ट्रीय दृष्टीने विचार केल्यास ते नक्की काय आहे, समानता म्हणजे काय किंवा आरक्षण म्हणजे काय, तर या देशातला 85% वर्ग स्त्री शूद्रातिशूद्र म्हणजे मागास वर्ग आहे. आणि या मागास वर्गाला इथल्या मनुस्मृतीने म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी सर्व प्रकारचे अधिकार नाकारले होते आणि म्हणून देश कमकुवत झाला. या देशाला बलवान राष्ट्र, प्रगतिशील राष्ट्र आणि नरेंद्र मोदींच्या भाषेत महागुरु जर बनवायचं असेल तर त्यामध्ये केवळ अदानी अंबानीला मोठं करून चालणार नाही किंवा जमीनदार लोकांना मोठं करून चालणार नाही किंवा गांधी घराण्यांना मोठं करून चालणार नाही, तर या देशातला जो उपेक्षित, वंचित, शोषित 85% वर्ग आहे या स्त्री शूद्रांना अधिकार देण्याचं काम जे आरक्षण किंवा सामाजिक न्याय किंवा समता करतं, हाच भारतीय राष्ट्रवाद आहे. आणि या भारतीय राष्ट्रवादावर आज सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आणि म्हणून 85% भारत हा स्त्री शूद्रांचा भारत हा गुलाम आहे. आणि ही गोष्ट सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितली. आणि या गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, अशा प्रकारचं विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेला आहे. आणि आज ही जी गुलाम म्हटली जाणारी पिढी आहे, 85% लोकांची पिढी आहे, या गुलामीत जगणाऱ्या लोकांचाच हा प्रश्न प्रामुख्याने बनलेला आहे, मुख्य प्रश्न बनलेला आहे. आणि म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला माहित आहे की संविधान समर्थक कोण आणि विरोधक कोण अशी चर्चा झाली. कारण हा एक नवा राष्ट्रवाद आहे, जो राष्ट्रवाद आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि याच्यावर चर्चा सुरू आहे. आणि म्हणून मी खास करून ओबीसी बांधवांना सांगतो की ओबीसी बांधवांना हे सगळे विषयच नवीन आहे. आज त्यांना भाजप चांगली की काँग्रेस चांगली हा फरक कळेनासा झालेला आहे आणि त्यांना त्यातला काही फरक कळत नसल्यामुळे आणि एकीकडे आंबेडकरवादी विचारधारेचे लोक या दोन्ही राजकीय पक्षापासून वेगळे राहून एक वेगळा संघर्ष, वेगळी चळवळ चालवतात. त्या चळवळीची दखल खरं म्हणजे ओबीसीनी खूप अगोदर घ्यायला होती, परंतु ती त्यांनी घ्यायला पाहिजे अशी घेतली नाही. आणि म्हणून लग्नाच्या वरातीमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचा अपमान झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांना पहिल्यांदा कळलं की या देशामधले जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत हे ओबीसी म्हणजे शूद्रांना काही अधिकार द्यायला तयार नाहीत. आणि मग त्यांना आणखी पुढे जाऊन कळलं की स्त्रियांना ते शिक्षणाला विरोध करतात, शूद्रांना शिक्षणाला विरोध करतात. आणि यातूनच या देशामधल्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही हे लक्षात आल्यानंतर स्त्रियांच्या मुक्तीचा, स्त्रियांच्या शिक्षणाचा विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या देशात मांडला. हा जो विचार आहे हा विचार शिक्षणाचा विचार सुद्धा, मगाशी मी जमीन हक्कांचा विषय सांगितला, शिक्षणाची चळवळ सुद्धा देशाला मुक्ती देणारी चळवळ आहे. त्यामुळे ज्यांना राजकारणामध्ये जमत नाही त्यांनी शिक्षणाची चळवळ जरी चालवली तरी निश्चितपणे आम्ही आमच्या देशाला मुक्तीकडे नेऊ शकतो हे मला सांगायचं आहे. म्हणून स्त्रिया ओबीसी स्वतःच आज शूद्र म्हणतात का हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आंबेडकरी चळवळीने एक स्वतंत्र ओळख किंवा ज्या लोकांनी धर्मांतर केलं, बौद्ध धर्म स्वीकारला आणि हिंदू धर्म सोडला, त्यांनी आम्ही अतिशूद्र म्हणून जे हलाखीचं जीवन जगलो, शोषितांचं जीवन जगलो, त्यासाठी थेट बंड केलं. परंतु अशा प्रकारचं बंड आपल्या देशातल्या 50% स्त्रिया ज्यांना सर्व प्रकारचे अधिकार मनुस्मृतीने नाकारलेले आहेत आणि 52% ओबीसी हे करतायत का. आणि ह्या स्त्रिया आणि ओबीसीनी जर हे बंड केलं आपल्या शूद्र म्हणून होणाऱ्या छळाविरुद्ध, तर ते बंड भाजप आणि काँग्रेसच्या विरोधात जाऊ शकतं. परंतु अशा प्रकारचं बंड घडवून आणण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अगोदर केलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आज आंबेडकरी चळवळ म्हणून केवळ बौद्ध बांधवांची चळवळ आहे असा काहींचा गैरसमज झाला असेल तर त्यांना मी सांगतो की कोकणामध्ये, आमच्या अलिबागमध्ये, आमच्या चरीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोतीविरुद्ध आंदोलन केलं, आगरी कोळ्यांना समजावलं आणि इथल्या जमीनदार ब्राह्मण मराठा खोतांविरुद्ध फार मोठं देशांतर्गत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जमीनदारी विरुद्ध बंड केलं होतं. हे बंड धर्माविरुद्ध होतं, हे बंड पाण्याच्या हक्कासाठी होतं, हे जंगलांच्या हक्कासाठी होतं, हे बंड जमिनींच्या हक्कासाठी होतं आणि मनुस्मृती जाळून हे आमच्या धार्मिक अधिकारांसाठी सुद्धा, मानवतेच्या अधिकारांसाठी होतं. पण अशा प्रकारचं बंड या दोन महापुरुषांनी आमच्याकडे घडवलं होतं. आणि म्हणून एकूणच मागासवर्गीयांशी एकनिष्ठ राहून या स्त्री शूद्रांच्या हक्कांचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेला आहे. परंतु ही परंपरा केवळ महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांपुरती सीमित नाही, तर ह्याला 2500 वर्षांची परंपरा आहे. भगवान एक विचार चक्र या देशात फिरवलं, मानवी न्यायाचं चक्र फिरवलं आणि हेच धम्मचक्र आणि भगवान महावीरांनी सुद्धा या देशात बंड करून आणलं, चार्वाकांनी आणलं. आणि त्या पार्श्वभूमीवर सम्राट अशोकांनी एक समतेचं राष्ट्र म्हणजे सम्राट म्हणून त्यांनी या देशात, हा संघर्ष छोटा संघर्ष नाही,
म्हणजे काँग्रेस आणि भाजप यांचा जन्म अलीकडचा आहे, पण बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धांच्या चळवळीचा जन्म हा खूप मोठा आहे. इथल्या मनुस्मृतीच्या विषमतेविरुद्ध हे बंड स्वातंत्र्यपूर्व काळात 2500 वर्ष आहे आणि आता पण आहे. पण याच्यामध्ये बाजू कोणाची घ्यायची, म्हणजे दोन्ही मनुवादी पक्षांची घ्यायची, चातुर्वर्ण्य समर्थक काँग्रेसची घ्यायची की बीजेपीची घ्यायची, असे दोनच पर्याय सध्या देशात असल्यामुळे स्वतंत्रपणे चळवळी चालवणाऱ्या लोकांसाठी हा आजचा विषय महत्वाचा विषय. आणि म्हणून आपल्याला ओबीसींना आता आरक्षण समजायला लागलेले आज महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे. ओबीसींचे 2 नेते आपल्याला माहिती आहे की एक आहेत लक्ष्मण हाके आणि अॅडव्होकेट ससाणे, हे उपोषणाला बसलेले आहेत, जरांगेंच्या गावातच बसलेले आहेत. आणि मराठा आरक्षण समर्थक आणि ओबीसी अशा प्रकारचं महाराष्ट्रात तरी वातावरण आहे आणि हा या विधानसभेच्या निवडणुकीचा मुद्दा आहे. आणि या पार्श्वभूमीवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येतात. मध्येच वामन मेश्राम बामसेपचे यांची प्रतिक्रिया आली की कुणबी हेच मराठा आहेत आणि म्हणून त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु कुणबी हे शूद्र आहेत, मराठा हे क्षत्रिय आहेत, ही मांडणी महाराष्ट्रात सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सर्वच क्षेत्रात प्रतिनिधित्व आहे, कुणब्यांना प्रतिनिधित्व नाही. कुणबी हे भूमिहीन लोक आहेत, कुळ असलेले लोक आहेत. कोकणामध्ये या कुणब्यांचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय आणि मराठा समाज हा जमीनदार समाज आहे. हा संघर्ष माहीत असून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारधारा आहे, संविधानिक विचारधारा, यानुसार मराठी कुठल्याच अर्थाने मागे नाहीत. जमिनी असतील, जागा असतील, सहकार चळवळ असेल, विधानसभेतले त्यांचे 150 आमदार असतील, लोकसभेतले त्यांचे खासदार असतील, डझन मुख्यमंत्री असतील, हे पाहिलं असताना त्यांना खरं म्हणजे ते सगळ्यात पुढारली जात ब्राह्मण आणि मराठा आहे. मग मराठे हे शूद्र आहेत असं म्हणायचं आणि या ज्या मागासवर्गीयांच्या चळवळीला छेद द्यायचा अशी वक्तव्य जेव्हा माननीय वामन मेश्राम करतात, तेव्हा ओबीसी जे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या मार्गाने निघाले त्यांना प्रश्न पडतो की हे काय चाललंय. आणि जरांगे पाटलाला समर्थन देण्याचं काम मधल्या काळात आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलं होतं. ते मराठे आता गरीब झालेत, याच अर्थाने वामन मेश्राम सुद्धा मराठे गरीब झालेत म्हणून त्यांना आरक्षण भेटले पाहिजे अशी भूमिका मांडतात. परंतु आरक्षण हे सामाजिक शोषणासाठी आहे. या देशामध्ये स्त्रियांचं, शूद्रांचं, ओबीसींचं, अतिशूद्रांचं धर्माच्या आधारावर शोषण झालेलं आहे, जातीच्या आधारावर झालेलं आहे. ते आर्थिक शोषण नाही. त्याच्यामुळे ते गरीब झाले म्हणून त्यांना आरक्षण देता येत नाही, ही सैद्धांतिक भूमिका मांडलेली असताना सुद्धा अशा प्रकारच्या चुकीच्या भूमिका जेव्हा घेतल्या जातात तेव्हा लोक त्याच्यावर बोलतात. आणि मग बाळासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका बदलली, त्यांचं स्वागत सगळ्यांनी केलं. परंतु आता वामन मेश्राम यांनी अशी भूमिका घेतलेली आहे. मला वाटतं आज जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी राजरत्न आंबेडकर सुद्धा गेलेले आहेत. मग अशा वेगवेगळ्या भूमिका आल्यानंतर समाजात त्याची चर्चा होते. माझ्याकडून अशी जर एखादी चुकीची भूमिका घेतली गेली तर त्याच्यावर टीका होणार आणि म्हणून मी वंचित बहुजन आघाडीतून 2019ला लोकसभा लढलो, आता बीएसपी मधून लढलो. परंतु आंबेडकरी राजकीय विचार आहे तो काय मी सोडलेला नाही. आणि दोन्ही पक्षांचा अनुभव घेतल्यानंतर मला आज लक्षात यायला लागलं की आताच्या वातावरणामध्ये की मोठ्या संख्येने आंबेडकरी समजले जाणारे आमचे विचारवंत जेव्हा काही लोक भाजपकडे चाललेत किंवा काही लोक काँग्रेसकडे चाललेत आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय मान्यता असलेला पक्ष आपला हा जो आहे बीएसपी, त्याचं काय होणार. आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा मी जेव्हा लोकसभा लढलो तेव्हा फार मोठं यश महाराष्ट्रात मिळवलेलं आहे आणि त्याचा सुद्धा परिचय खूप मोठा आहे. विधानसभेत त्यांच्या आता उमेदवारही जाहीर झालेले आहेत. त्यामुळे या वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी या दोन्ही पक्षाकडून देशाला आणि समाजाला फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पक्षांच्या प्रमुखांना सुद्धा असं वाटतं की आमचे पक्ष टिकले पाहिजेत. हा आंबेडकरी विचारांचा विषय आहे आणि तो वाढला पाहिजे, ही प्रामाणिक त्यांची इच्छा असणं गरजेचं आहे. कारण शेवटी बाबासाहेबांचा विचारच आज अयोध्येच्या राम मंदिरापेक्षा किंवा महात्मा गांधींच्या गांधीवादी विचारापेक्षा देशातल्या राजकीय पटलावर तरळतोय, चमकतोय आणि गाजतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जे मजबूत लोक आहेत, नेतृत्व करणारे लोक आहेत, विचारवंत लोक आहेत, त्यांनी या विचारधारेशी खंबीर राहिलं पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच अशा जेव्हा चुकीच्या प्रतिक्रिया येतात त्यावेळी प्रश्न पडतो की या देशातला 52% ओबीसी आणि 50% स्त्रिया, ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलंय स्त्री शूद्रातिशूद्र, या सगळ्यांना कोणी जागं करायचं की त्यांना अशाच वाऱ्यावर सोडून आपण ह्या प्रमुख बलाढ्य राजकीय पक्षांकडे जायचं आणि मग ह्या संविधानाचं किंवा आरक्षणाचं, समतेचं काय होणार असा प्रश्न विचारवंतांना पडणं हे साहजिकच आहे. आणि म्हणून या विचारधारा मी स्वीकारल्यानंतर मला सुद्धा प्रश्न पडला, म्हणून प्रामाणिकपणे मी आपल्याशी बोलतोय. याच्यावर कुणावर टीका करण्याची गरज नाही, कारण मी अगोदरच सांगितलं की राजकीय पक्ष किंवा राजकारण हा एकमेव मार्ग परिवर्तनाचा नाही. आणि तो एकमेव मार्ग असता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये आम्हाला जमिनी मिळवून देण्यासाठी
खोती विरुद्ध चळवळ, ब्राह्मण मराठा खोतार विरुद्ध जी चळवळ सुरू केली ती केलीच नसती. त्यांनी विचार केला असता मी एखादा आमदार होईन, खासदार होईन, मग मुख्यमंत्री होईन किंवा पंतप्रधान होईन आणि मग नंतर निर्णय घेईन असा त्यांनी विचार केला नाही. रस्त्यावरचं आंदोलन केलं, चौदार तळ्याचं आंदोलन असेल, समाज प्रबोधनाचे आंदोलन केलं, मनुस्मृती दहन केलं. ही सगळी आंदोलनं ही वेगवेगळ्या जातींना, मागासवर्गीयांना घेऊन, वेगवेगळ्या समाजांना घेऊन केलेली आंदोलनं आहेत, अराजकीय आंदोलनं आहेत. आणि त्यामुळे काशीरामजींचं मी आताच कालच एक पोस्ट बघितली की ज्या समाजाची सामाजिक चळवळींची पाळमुळं घट्ट असतात तेच राजकीय जीवनात यशस्वी होतात. आणि त्यांचं हे वाक्य मला हे सांगतंय की सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःला कमी समजू नये, एखाद्या राजकीय पक्षातच गेलं पाहिजे किंवा राजकीय पक्षाचं नेतृत्व केल्यानंतर देशात परिवर्तन होईल असं काही नाही. समाज जीवनाच्या सगळ्या अंगात आपण सर्वस्पर्शी समाजकारण केलं पाहिजे. आणि म्हणून संघ परिवार हा जरी मनुवादी असला तरी त्यांनी अनेक अशा 100 संघटना केलेल्या आहेत. मग विद्यार्थी परिषद असेल, कामगार संघटना असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, गुलामीच्या का होईना 100 संघटना त्यांनी केल्या. काँग्रेसची सुद्धा सहकार चळवळ असेल किंवा आपल्याला माहित आहे की खादीची चळवळ असेल किंवा महात्मा गांधींचा मिठाचा सत्याग्रह असेल, जंगल सत्याग्रह असतील, अनेक अशा प्रकारची सामाजिक आंदोलनं अगोदर केलेली आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी आपले राजकीय पक्ष मजबूत केलेले आहेत. मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांनी समाजाच्या सर्व क्षेत्रात स्वतःला मुरवून घेतलं पाहिजे, स्वतःला राबवून घेतलं पाहिजे, रुजवून घेतलं पाहिजे. तर निश्चित आम्ही सुद्धा आंबेडकरवादी देशामध्ये परिवर्तन आणू शकतो. आणि म्हणूनच मनुवाद आहे किंवा ब्राह्मणवाद आहे हा वाईट का आहे तर यांनी आमच्यावर शिक्षण बंदी लादली होती. हे ओबीसीना सांगणं गरजेचं आहे. आज हे ओबीसीना माहित नाही की ब्राह्मणवाद म्हणजे काय. तर ब्राह्मणवाद म्हणजे लोकांना वाटतं की लग्नाला पण भटजी येतो आणि पिंडांना पण भटजी येतो. तर ब्राह्मण कुठे विरुद्ध आहे? ब्राह्मण तर पवित्र आहेत, आमचे धार्मिक नेते आहेत. परंतु याच ब्राह्मणांनी हे सगळे विधींना दक्षिणा घेऊन विधी केले. परंतु शिक्षण देण्याचा विषय असेल किंवा आपल्याला नोकऱ्या द्यायचा असेल किंवा प्रतिनिधित्व द्यायचं असेल ते मी नेहमीच शूद्रांना किंवा स्त्रियांना सुद्धा विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून जो मनुवाद इथे आपल्याकडे ब्राह्मणवाद म्हणून आहे किंवा मनुवाद म्हणून आहे किंवा चातुर्वर्ण्य जो आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र जे महात्मा गांधींचे समर्थक आहेत, जे काँग्रेसवाले आहेत, त्यांना हे आता समजावून सांगावं लागेल की तुम्हाला हा गांधीवाद सोडावं लागेल, तुम्हाला आंबेडकरवादच स्वीकारावा लागेल. आणि भाजपवाल्यांना पण सांगायला लागेल की तुम्हाला मनुवाद सोडून आंबेडकरवादच घ्यावा लागेल. आणि राहुल गांधींच्या विरुद्धची चर्चा झाली ती इतकी गमतीशीर आहे की संविधानाचे प्रचंड विरोधक, संविधान जाळायला, संविधान संपवायला निघालेले भाजपवाले आणि मनुस्मृती पुस्तकात आणायला निघाले काँग्रेसवाले, राहुल गांधी हे आरक्षणाचे विरोधक आहेत आणि अशी टीका करून मोठी झोड उठवतात फडणवीस वगैरे. म्हणजे याचा अर्थ असा की आम्ही राहुल गांधींच्या आरक्षण विरोधाला विरोध करतोय म्हणजे आम्ही आता आरक्षण समर्थक झालो का? म्हणजे हसावं की रडावं असं त्यांच्या भाजपचं आंदोलन बघून वाटायला लागलं. आणि काँग्रेसची पण तीच अवस्था आहे की स्वातंत्र्यानंतर एवढे वर्ष काँग्रेसकडे देशाचा राज्यकारभार असताना बाबासाहेब सांगितलेली सगळ्या चळवळी आहेत म्हणजे मंडल आयोगाची पूर्ण अंमलबजावणी काँग्रेस करू शकली असती, जातीनिहाय जनगणना करू शकली असते. परंतु त्यांच्यातले जे जमीनदार होते आणि शूद्रातिशूद्रांच्या विरोधातले जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य होते ते त्यांनी होऊ दिलं नाही. आणि आता मात्र ज्या काळात आंबेडकरवाद्यांना थोडीफार निराशा आलेली आहे त्या काळात दोन्ही हे राजकीय पक्ष हे आंबेडकरवाद घेऊन म्हणजे खरा आंबेडकरवादी कोण, भाजप की काँग्रेस, नाटक का होईना करायला लागलेत. आणि भावांनो, बहिणींनो सांगतो, जोपर्यंत खरे आंबेडकरवादी या देशामध्ये कार्यरत आहेत, जिवंत आहेत, संघर्ष करतात, तोपर्यंत या दोन्ही राजकीय पक्षांना आपला मुद्दा घेऊन लढावा लागेल. पण मूळ आंबेडकरवादी चळवळ जर संपली तर मात्र देशाला धोका आहे, संविधानाला धोका आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून चांगले आणि वाईट काय हा जो विवेक आहे तो विवेक सांगायचा प्रयत्न भगवान बुद्धांनी आमच्याकडे केला होता, चार्वाकांनी केला होता. स्वर्ग, मृत्यू, नरक, चमत्कार, देव हे सगळं नाकारून मानवी जीवनाचं वास्तव सांगण्याचा प्रयत्न आपल्याकडे इथे झालेला आहे. आणि म्हणून ब्राह्मणांनी ओबीसींना गुलाम कसं केलं हा जो प्रश्न आहे, ओबीसींच्या गुलामीचा हा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुल्यांना पडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पडला. आणि मग हा जो आंबेडकरवाद आहे हा देव आणि धर्माच्या विरोधात आहे. हे सांगितलं की ओबीसींना धक्का बसतो की देवाच्या आणि धर्माच्या विरुद्ध का असेल ते बाबा आम्हाला नको. परंतु हे का सांगितलं तर मागच्या जन्मामध्ये तुम्ही जे वाईट कर्म केलेलं आहे म्हणून तुम्हाला ओबीसींचा, शूद्रांचा जन्म आला, स्त्रियांचा जन्म आला, अतिशूद्रांचा जन्म आला. ते कर्म तुमचं मागच्या कर्माचं फळ आहे असं सांगितलं गेलं. आणि इथली जी गुलामगिरी आहे, पृथ्वीवरची गुलामगिरी आहे, याच्या विरुद्ध बंड करू नका अशा प्रकारचं तत्वज्ञान या शूद्रातिशूद्रांना सांगितलं गेलं. मी वामन मेश्रामांची मराठा आरक्षणावरची प्रतिक्रिया बघितली
की मराठे कुणबीच आहेत आणि म्हणून त्यांना आरक्षण द्या. आणि ओबीसीनी खरं म्हणजे मराठ्यांच्या ओबीसी कारणाला विरोध करू नये, मराठ्यांना ते आरक्षण द्यावं असं ते सांगतात. आणि त्याच्यामध्ये ते असं सांगतात की ओबीसींना भाजपवाले भडकवतात, परंतु असं नाही की हा केवळ भाजपचा प्रभाव नाही तर देशातल्या एकूणच सांस्कृतिक हिंदुत्वाचा हा परिणाम आहे. मग तो काँग्रेसच्या विचारांचा असेल, चातुर्वर्ण्याचा किंवा भाजपचा असेल, पण ही सांस्कृतिक फार मोठी लढाई या देशामध्ये आपल्याला करावी लागणार आहे. आणि ह्या शूद्रातिशूद्रांना जागं करण्याचं काम आपलं आहे. आणि हे एवढं सोपं काम नाही. आणि हे समतेचं काम, जे समतेचे विरोधक आहेत, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची सत्ता आहे, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ठरवलं असतं तर महाराष्ट्र काँग्रेसला संविधानाची 100% अंमलबजावणी, आरक्षणाची 100% अंमलबजावणी महाराष्ट्रात तरी करता आली असती, देशात नंतर झाली असती. पण बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचीही कर्मभूमी आहे आणि इथे काँग्रेसमधल्या मराठ्यांना हे शक्य होतं, परंतु त्यांनी केलं नाही. शिक्षणाची चळवळ सुद्धा त्याचं खासगीकरण करण्याचं काम काँग्रेसच्या काळात झालेलं नाही. आज मराठ्यांना शिक्षण भेटत नाही आणि म्हणून आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे असं मागासवर्गीय आरक्षणाच्या विरोधातलं एक आंदोलन जरांगे पाटील यांचं अडाणी आंदोलन, अज्ञानी आंदोलन चालू आहे. आणि त्याला समर्थन कोण आंबेडकरवादी करत असेल ते चुकीचं आहे. मराठ्यांकडे जागा, जमिनी, सर्व प्रकारच्या शक्ती असताना त्यांना आरक्षणाची काही गरज नाही. आरक्षण हे ज्यांना संधी नाकारले त्यांच्यासाठी आहे आणि म्हणून हे प्रतिनिधित्व आहे. हे साधं तत्वज्ञान आम्ही आमच्या सगळ्या आंबेडकरवाद्यांनी जपलं पाहिजे. परंतु हे सांगत असताना जे कर्मसिद्धांत मांडलेला आहे तो कर्मसिद्धांताची चिकित्सा सुद्धा आपल्याला करायची. आणि म्हणून या बाबतीत महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चारवाक या सगळ्या महापुरुषांनी, अनेक बिरसा मुंडा वगैरे सगळे आपले महापुरुष आहेत, अहिल्या माता आहेत, अनेक प्रत्येक जातीचे महापुरुष आहेत. या सगळ्यांचं काम हे एकत्रित काम म्हणून या चळवळीची जी परंपरा आहे ती फार मोठी आहे. मी मुद्दाम सांगतो की आज राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस आणि भाजपला देशात मान्यता आहे. आंबेडकरवादी एखादा राजकीय पक्ष राष्ट्रीय मान्यता मिळाली नसेल, बीएसपीला ती मिळालेली आहे, चिन्ह आहे, परंतु ज्या पद्धतीनं देशाचा पंतप्रधान होण्याची ताकद अजून कुठल्या आंबेडकरवादी पक्षाला भेटली नसली तरी आंबेडकरवादी चळवळ हे तिसरा पर्याय आहे. हे म्हणून वेगाने पुढे येताना आपल्याला दिसतोय. आणि म्हणून त्यांचा मुद्दा पुढे आलेला आहे. भाजपकडे जेव्हा खासदार नव्हते तेव्हा त्यांनी राम मंदिराचा मुद्दा पहिल्यांदा पुढे आणला आणि नंतर त्यांच्याकडे सत्ता आली. तसेच आज संविधानाचा मुद्दा आंबेडकरी चळवळीचा मुद्दा आहे आणि आरक्षणाचा मुद्दा आंबेडकरी चळवळीचा मुद्दा आहे. तो मुद्दा जर पुढे आलेला असेल तर भविष्य काळामध्ये 85% लोकांचं समर्थन याला मिळू शकतं. आणि म्हणून यावर चिंतक आणि तत्वज्ञानी लोकांनी बोललं पाहिजे. आपला ह्या जन्मातला जो गुलामीचा जन्म आम्हाला भेटलेला आहे, म्हणजे शूद्रांना, स्त्रियांना, या मागच्या जन्मातलं वाईट कर्म आहे. त्या वाईट कर्मामुळे आलेला हा जन्म आहे. आणि म्हणून या जन्मात चांगलं कर्म करा, म्हणजे ब्राह्मणांची, क्षत्रियांची, वैश्यांची गुलामगिरी करा, सेवा करा, मग पुढला जन्म चांगला तुम्हाला मिळेल. ही जी सांस्कृतिक देशातली गुलामी आहे, राष्ट्रीय गुलामी आहे, ही राष्ट्रीय गुलामी हीच या दोन राजकीय पक्षांची ओळख आहे आणि याद्वारे हे आपल्याला गुलाम करत असतात. म्हणून ओबीसी बंड करत नाहीत, स्वतंत्र राजकीय पक्ष काढत नाहीत. आणि माननीय प्रकाशजी आंबेडकर असतील किंवा काशीराम साहेबांनी 2 राजकीय पक्ष या देशाला दिलेत, पण त्यांना जे समर्थन आहे ते समर्थन या देशातल्या 85% लोकांनी दिलं तर निश्चितपणे ते काँग्रेस आणि भाजपला पर्याय होऊ शकतात. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंची जी चळवळ आहे ती अराजकीय असेल, बाबासाहेबांची सामाजिक चळवळ ही अराजकीय असेल, परंतु ती चळवळ ही अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून या सगळ्या शूद्र म्हणजे ओबीसीना, स्त्रियांना, अतिशूद्रांना जे गुलाम म्हणून म्हटलं गेलं आपल्या चळवळीत, त्यांना मुक्ती कोण देणार हा आजच्या आपल्या देशातला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न, ह्या गुलामीची मुक्ती केवळ भाजप आणि काँग्रेस देऊ शकणार नाही, तर यांच्यापेक्षा वेगळी सामाजिक चळवळी यांना मुक्ती देऊ शकतात. आणि म्हणून आपल्या लोकांना पुन्हा पुन्हा, खास करून ओबीसीना सांगावं लागेल की इथल्या धर्माने सांगितलं मुलींनी शिकू नये, शूद्रांनी शिकू नये असं सांगितलं. हे धर्माने सांगितलेलं होतं. आणि या धर्माचा अभिमान घेऊन आज वेगवेगळे सण, गणेशोत्सव असतील, दहीहंडी असतील, नवरात्र असेल, हे साजरे केले जातात. प्रचंड पैसा आणि उलाढाल होते, परंतु यातला एकही पैसा शिक्षणाकडे जात नाही. आणि म्हणूनच महात्मा फुलेंनी गुलामगिरी संपवण्याचं काम आपल्याकडे सांगितलं आणि अतिशूद्रांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. ही महात्मा ज्योतिबा फुल्यांची जी चळवळ आहे, सावित्रीमाईंची स्त्री शिक्षणाची आणि शिक्षणाची चळवळ, या चळवळीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आमच्या अतिशूद्रांमधल्या एका महान मानवापर्यंत शिक्षण पोहोचवलं. आणि ही जी चळवळ आहे ती अत्यंत बलवान झाली. ही साधी गोष्ट आहे शिक्षणाची. त्या लोकांना राजकीय क्षेत्राचं प्रचंड आकर्षण आहे, पण शिक्षण क्षेत्राचं आरक्षण नाही. ती चळवळ बाबासाहेबांपर्यंत पोहोचली. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलेला मग मनुवाद असेल, वैदिक विचारधारा असेल, कारण इथल्या विचारधारा असेल किंवा इथल्या दैववादाला
22 प्रतिज्ञा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पर्याय देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल हा आपल्याला सगळ्यांना सांगावा लागेल. आता खरं म्हणजे आपल्याला माहित आहे ओबीसीच्या जाती किती आहेत, 3000च्या वर जाती आहेत, एससी एसटीच्या जाती आहेत आणि एससीच्या आणि एससी एसटीच्या एकूण जाती आहेत. या सगळ्या जातींपर्यंत हा विचार पोहोचवणार कोण? तर हा विचार काँग्रेस नाही पोहोचवणार किंवा भाजप नाही पोहोचवणार, तर हा विचार पोहोचवण्याची जबाबदारी आंबेडकरी म्हणणाऱ्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे, चळवळीची आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांचा कार्यकाळ असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष सुद्धा फार मोठा संघर्ष आहे आणि रयतेच्या स्वराज्याचा संघर्ष आहे. सम्राट अशोकाचा असेल, भगवान गौतम बुद्धांचा असेल, महात्मा फुल्यांचा कार्यकाळ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन असेल, या सगळ्यांमधूनच आंबेडकरी चळवळ तयार झालेली आहे. या आंबेडकरी चळवळीला मोठ्या राजकीय पक्षाचं रूप कधी भेटेल तेव्हा भेटेल, पण आपण त्या प्रयत्नात असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून भारतीय संविधान हे 2-3 वर्षात बनलेली गोष्ट नाही असं माननीय कांशीराम म्हणाले होते. भारतीय संविधान हे बनण्यासाठी 2-2.5 हजार वर्षापासून भगवान गौतम बुद्धांनी जी चळवळ सुरू केली त्या चळवळीपासून महावीरांची, चार्वाकांची चळवळ असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना आपण फुले शाहू आंबेडकर म्हणतात, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा अनेक कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा यात सहभाग आहे. त्याच्यामुळे महात्मा गांधींची काँग्रेस हा जो राष्ट्रीय पक्ष आहे ती फार मोठी चळवळ आंबेडकरी चळवळीसमोर आहे किंवा भाजपची मनोवादी चळवळ आहे ती चळवळ फार मोठी चळवळ आहे, अशातली गैरसमज करण्याची गरज नाही. तर आंबेडकरवाद हा संघर्षमय जो कालखंड या देशाचा आहे त्याचा सुद्धा विचार आपण करावा असं मला वाटतं. आणि म्हणूनच या सगळ्या विषयावर आज आपण सविस्तर बोलायला इथे जमलेलो आहोत. आता मी सुद्धा एकदा सुरुवातीला विधानसभा लढलेलो आहे, त्यानंतर 2019ची लोकसभा आणि आताची 2024ची लोकसभा. तो राजकीय संघर्ष म्हणजे आपण निवडणुका लढलं पाहिजे. लोकशाहीमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाची संधी दिलेली आहे आणि निवडणुका लढण्याची पण संधी दिलेली आहे. हा जो राजकीय संघर्ष आहे त्याला फार पैसा लागतो. आपल्या देशामध्ये या निवडणुका कठीण कोणी केल्यात हे आपल्याला सांगायला नको. या देशातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, जमीनदार, सरंजामदार जे लोक आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत, मनुवादाचे समर्थक आहेत, यांनी निवडणुका या सगळ्या मागासवर्गीय लोकांसाठी कठीण केलेल्या आहेत. आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये पैसा लागतो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि पैसा लागतो, आज पैसा हा काँग्रेसकडे आहे आणि भाजपकडे आहे आणि बाकीच्या लोकांकडे पैसा नसल्यामुळे राजकीय संघर्ष त्यांना अवघड वाटायला लागलाय. आणि म्हणून काही लोकांनी ही शरणागती पत्करून आता वेगवेगळे मार्ग पत्करले आहेत. आणि म्हणून भाजपने इलेक्ट्रॉल बॉन्ड आणून पैसे कसे जमा करायचे, म्हणजे आधुनिक खंडणी कशी जमा करायची हे तत्वज्ञान देशासमोर ठेवलेलं आहे. आणि भाजपकडे अगोदरच म्हणजे भटजी लोकांकडे मंदिराचा पैसा आहे, धर्माचा पैसा आहे आणि त्या पैशाच्या जोरावर भाजप पोहोचलेला आहे. काँग्रेस हा जमीनदार, सरंजामदार लोकांचा पक्ष आहे, क्षत्रिय राजघराण्यांचा पक्ष आहे आणि यामुळे हे दोन्ही पक्षांकडे देशातली साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते पक्ष या निवडणुकांचा संघर्ष करू शकतात. पण आंबेडकरवाद जो आहे तो ओबीसी, एससी एसटी, स्त्रियांचा, भूमिहीन लोकांचा, ज्यांना कुठलेही अधिकार नसलेल्या, साधन संपत्ती नसलेल्या लोकांचा विचार आहे. आणि त्यामुळे आंबेडकरी चळवळीचं काय हा प्रश्न आपण सगळ्यांनी एकामेकांच्या मनाला विचारला पाहिजे. आणि म्हणूनच जमिनी मिळवण्याचं आंदोलन मी सुरुवातीला सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुळ कायद्याचं आंदोलन असेल, जमिनींचं राष्ट्रीयकरण करा, जमिनींचं वाटप समान पद्धतीने झालं पाहिजे असा मंडळ आयोगाचा जो आदेश आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलनं आम्ही केली पाहिजे, घर हक्कांची आंदोलनं केली पाहिजे, उद्योगांमध्ये आम्हाला वाटा भेटला पाहिजे. या आंबेडकरी चळवळीला पर्याय आहेत आणि आम्ही या देशातल्या व्यापाऱ्यांचं समर्थन, त्यांना न्याय देण्याचं समर्थन सुद्धा मिळू शकलं पाहिजे. आपल्याला माहित आहे की आपले भगवान गौतम बुद्धांच्या चळवळीला व्यापाऱ्यांचं फार मोठं समर्थन मिळालं होतं आणि त्या जोरावर बौद्ध धर्म जागतिक स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला आहे. आणि म्हणून आज आंबेडकरी चळवळीसमोर लोकवर्गणी आणि नोकरदार लोकांचं समर्थन हे दोन पर्याय आहेत. पण हे पर्याय आपल्याला मोठे करायला लागतील तरच आपण निवडणुका जिंकू शकतो. आणि म्हणून नोकऱ्यांवर सुद्धा घाला घालण्याचं काम आता खासगीकरणाद्वारे काँग्रेसकडून सुद्धा झालं आणि भाजपकडून होतंय. आणि म्हणून निवडणूक देणग्या आंबेडकरी चळवळीतल्या राजकीय कर्त्यांना मिळण्याचा मार्ग नाही. आणि म्हणून माझा स्वतःचा जो अनुभव आहे तो अत्यंत बिकट आहे की आपण किती विद्वान असलो, किती हुशार असतो, तर निवडणुकीत पैसा नसेल तर आपण निवडणुका जिंकणं अवघड आहे. आपल्याला चळवळ अधिक गतिमान करायला लागतील, कार्यकर्ते वाढवावे लागतील, परंतु पैसा हे निवडणुकीतलं प्रमुख साधन आज झालेलं आहे, वास्तव आहे. आणि राजकीय पक्ष हे पैसा आणि यांचं गणित एक आहे. आज काँग्रेसला आणि भाजपला मोठ्या प्रमाणात राजकीय देणग्या मिळतात, निवडणूक निधी मिळतोय, अशा प्रकारचा निधी आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून पैशांअभावी, साधन संपत्ती अभावी आज देशामध्ये भाजप किंवा काँग्रेस हे दोन पर्याय आपल्याला दिसतात लोकांसमोर.
पण देशाला तिसरा पर्याय आपल्याला द्यायचा आहे आंबेडकरवाद, आणि तो टिकवायचा कसा हे फार मोठं आव्हान आमच्या समोर आहे. आणि म्हणून आपण आंबेडकरी चळवळीतले लोक लोककल्याण, मानवी कल्याण, देशाला शांती देण्याच्या उद्देशाने आम्ही म्हणतो की भारत बौद्धमय आम्हाला करायचा आहे. याचा अर्थ खरं म्हणजे भारतातल्या लोकांना समजत नाही. भारत बौद्धमय करायचं म्हटल्यानंतर त्यांच्या कपाळाला आठ्या पडतात, परंतु भारत बौद्धमय करायचा म्हणजे भारताचं जे संविधान आहे त्याची 100% अंमलबजावणी करायची आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेली मैत्री भावना आपल्याला देशात घेऊन जावी लागेल. मग ते अल्पसंख्याक मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, जैन असतील, बौद्ध असतील, आदिवासी असतील, यांना मैत्री भावना घेऊन आपल्याला समाजाच्या विविध क्षेत्रात सर्व स्पर्शी समाजकारण सेवा द्यावी लागेल. आणि म्हणून देशाचे समर्थन कसे मिळवायचे हा आपल्या समोर फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून समतेची जी लढाई आहे, जो संविधानाचा मार्ग आहे, तो मार्ग अत्यंत कठीण आहे. आणि आंबेडकर म्हणून तुम्ही आम्ही हे जीवन आज जगत आहोत. आणि म्हणून संघर्षाचा त्रास सगळ्याच महापुरुषांना झालेला आहे. महात्मा फुल्यांना झालेला आहे, सावित्रीबाई फुल्यांना झालेला आहे, त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे फेकले गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झालेलं आहे. हे मी कायम सांगतो, कारण संघर्षाचं जीवन हे अत्यंत दुःखाचं आहे, ते सुखाचं जीवन नाही. आणि म्हणून जे कोणी आज आंबेडकरवादाशी एकनिष्ठ आहेत त्यांच्या वाट्याला सुख येईल अशातला भाग नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं जे संघर्षमय जीवन पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल, हे जीवन म्हणजे खरोखर परीक्षा आहे, ते सोपं जीवन नाही. आणि म्हणून लोकांना हे जीवन नकोय, लोकांना सुखाचं जीवन पाहिजे. आणि म्हणून पैसा कुठला पक्ष देईल हे वाट आज मतदार सुद्धा काय बघतायत आणि राजकीय नेते सुद्धा करतात. परंतु परिवर्तनवाद्यांना हा संघर्ष करावा लागतो, हे सत्य आहे. आणि म्हणून हा संघर्ष करण्यासाठी आपल्याला फार मोठं मोल द्यावं लागेल. आणि म्हणून काँग्रेस शासनच आरक्षणाची पूर्ण अंमलबजावणी करणं शक्य असताना त्यांनी ती केलेली नाही. जातीनिहाय जनगणना करायची असं आज राहुल गांधी बोलायला लागलेले आहेत. भाजपवाले संविधानाची चिकित्सा करा असं म्हणत होते आणि अनेक प्रकल्पांचं खासगीकरण करताना आपल्याला दिसत आहेत. आणि यामध्ये आंबेडकरी चळवळ देशभरात संघर्ष करते. आणि म्हणून वर्तमान संघर्ष जो आहे संविधान संपवण्याचा संघर्ष आहे. मग एक पक्ष संविधान संपवण्याची भाषा करतो, दुसरा पक्ष संविधान वाचवण्याची भाषा करतो. परंतु देशांवर वेगवेगळे जे प्रकल्प लादले गेले, सेच प्रकल्प आमच्याकडे आणला, आमच्या जमिनी संपवणार होता, काँग्रेसने आणला होता. आणि आज या सेच प्रकल्पाच्या जमिनीवरच अदानी अंबानी मोठमोठे उद्योग आपल्या देशाचे विमानतळ आणि बंदरं खरेदी करायला लागलेले आहेत. उद्योगपतींना मोठं करण्याचं ही चढाओढ आहे काँग्रेसच्या काळात सुरू झाली आणि आता भाजपच्या काळात ती कळसाला पोचलेली आहे. यामध्ये आरक्षण संपवण्याचं हे खरं म्हणजे षडयंत्र आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीनी बसपा हे आंबेडकरी पक्षांच्या पुढे फार मोठं आव्हान आहे. आज या दोन पक्षांच्या मनात भीती झालेली आहे की संविधान आणि आरक्षण हे आमचे मुद्दे आहेत. मान्यवर काळशीराम साहेबांनी संविधान असेल आरक्षण हे मुद्दे घेतले. वंचित बहुजन आघाडी याला समर्पित आहे, बाळासाहेब आंबेडकर याला समर्पित आहेत. आणि यांना आता प्रश्न पडलाय की संविधानाचा मुद्दा लोकसभेला काँग्रेसकडे गेला आणि तो त्यांचा मुद्दा कधी नव्हता, आपण त्यांच्याकडे गेला. कारण आंबेडकरी चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून संविधान घरी घरी नेण्याचा प्रयत्न केला आहे. तसा काँग्रेसच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी आणि भाजपच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेला माझ्या ऐकिवात नाही. किंवा संविधान जाहीर सभांमध्ये नेण्याचं काम फक्त आंबेडकरी चळवळीने केलंय. आणि या कार्यकर्त्यांचे श्रम आहेत ते आता संपतील की काय अशी भीती बीएसपी आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना होणं हे नैसर्गिक आहे. आणि ही नैसर्गिक भीती आहे, ती नैसर्गिक भीती त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. आपल्याला नवीन युद्धनीती, नवीन स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवावी लागेल. आणि म्हणून राजकीय अस्तित्व आहे आंबेडकरवादाचं, त्याचं काय हा आजचा प्रश्न आहे. आणि म्हणून चिंतक, विचारवंत राजकीय नेते आज संभ्रमात पडलेले असताना आपल्या आंबेडकरी चळवळीचं भविष्य काय याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि म्हणूनच देशाचं समर्थन कसं मिळवायचं, म्हणजे जी षडयंत्र आपल्याला माहित आहे महात्मा गांधींनी या देशामध्ये जी आंदोलनं केली, मिठाचं सत्याग्रह असेल, जंगल सत्याग्रह असतील, आणि साधुत्वाचा वेश घेऊन लोकांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केलं की मी या देशातला महात्मा आहे. आणि या महात्माने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसा त्रास दिला. आणि नंतर राम मंदिराचं आंदोलन भाजपने केलं आणि इथल्या ओबीसीना सांगितलं की तुमचा धर्मरक्षक, आज तर मुसलमानांचा विरोधक भाजप म्हणून मुंबईत सुद्धा मस्जिद विरुद्ध आंदोलन चालू आहेत. आणि हिंदुत्व म्हणजे काय, मुस्लिम विरोध, ख्रिश्चनांचा विरोध म्हणजे हिंदुत्व, अशा प्रकारची नवीन व्याख्या सोशल मीडियावर होताना दिसते. परंतु संविधानिक मांडणी दोन्ही राजकीय पक्ष करताना दिसत नाहीत. आणि म्हणून जगाकडे जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतोय की आंबेडकरवाद म्हणून जो विचार आहे त्यामध्ये भगवान बुद्धाचा सुद्धा विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात जी आंदोलनं केली त्यातलं अंतिम आंदोलन भगवान बुद्धाच्या धम्माकडे चला हे आंदोलन होतं 1956च्या धर्मांतराचं.
आणि आज देशाला जो धोका आहे, आजची चर्चा सोशल मीडियावर आहे, आपल्याला माहित आहे की इस्रायल आणि लेबनॉन हा जो संघर्ष आहे तो टोकाला पोहोचलेला आहे. अगोदर युद्ध तोफांनी, बॉम्बगोळ्यांनी, बंदुकांनी लढली जायची, परंतु आता तिथे घडलेल्या घटना आहेत की पेजरचे स्फोट घडवून आणलेले आहेत. त्यानंतर मोबाईलचे स्फोट घडत आहेत. घरांच्यावर लावलेलं जे सौर ऊर्जा यंत्रात जे हे मोबाईल आहेत त्यांचे स्फोट घडल्यानंतर ते मरत नाहीत, परंतु त्यांचे डोळे किंवा चेहरा त्याच पद्धतीनं त्यांची बोटं तुटण्याचे प्रसंग घडलेले आहेत. हा जो बेसावत असलेल्या माणसांवरचा जो हल्ला आहे तो बघून जगाला आता भीती वाटायला लागली की माझ्यासमोर मोबाईल आहे, तुमच्यासमोर मोबाईल आहे, आपण मोबाईलवर एकामेकांना पाहतोय आणि यातल्या बॅटरीचा स्फोट कोणी अशा प्रकारे घडवून आणला तर काय आपली अवस्था होऊ शकते. म्हणजे तिथे कोणी समोरचा सैनिक नाही, रणगाडा नाही, क्षेपणास्त्र नाही, आकाशातलं विमान नाही, परंतु इलेक्ट्रॉनिक्स माध्यम आता घराघरात प्रत्येक वॉशिंग मशीन पासून, टीव्ही पासून, मोबाईल पासून अनेक यंत्र आपल्या घरामध्ये आहेत आणि यांच्यामध्ये जर स्फोट घडायला लागले तर काय. म्हणजेच हा जो दहशतवादाचा धोका आहे हा संपूर्ण देशाला निर्माण झालेला आहे. हा जो दहशतवाद आहे मानवी मनामध्ये, मेंदूमध्ये पेरला जातोय आणि याचा समग्र विचार 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी केला होता. आणि माणसाच्या मनाला नेहमीच दक्ष राहण्याचा, चांगल्याकडे जाण्याचा जो जीवन मार्ग आहे, अनंत होण्याचा, शांतीचा मार्ग भगवान बुद्धांनी आम्हाला दिला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या सगळ्या क्रांत्या, जगातली सगळी तत्वज्ञानं, डावा उजवा विचार याचा अभ्यास करून आम्हाला सांगितलं होतं की भगवान बुद्धाचा मार्गच हाच या जगाला तारू शकतो, तो शांतीचा मार्ग आहे. असा हा मार्ग आपल्या समोर आंबेडकरी चळवळीने ठेवला आहे आणि काँग्रेस असेल आणि भाजप असेल यांना आता अशा प्रकारचं मार्गदर्शन आंबेडकरी कार्यकर्ते करू शकतात असं गुरुत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेलं आहे. खरं म्हणजे भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःला गुरु मानत होते आणि त्यांनी सांगितलं होतं आम्ही देव पण नाही, ईश्वर नाही, जे सत्य आहे ते सत्य तुम्ही सदसद विवेक बुद्धीने स्वीकारा असं सांगितलं होतं. आणि म्हणून आता केवळ आपल्या जातीला, आपल्या समाजाला, आपल्या महाराष्ट्राला किंवा भारताला वाचवण्याचा मुद्दा राहिलेलाच नाही, संपूर्ण जगाला वाचवण्याची जबाबदारी आंबेडकरीवादी चळवळीकडे आहे. आणि ही चळवळ जागतिक स्तरावर धम्माची चळवळ म्हणून अगोदरच भगवान बुद्धाच्या काळात जगात पोहोचलेली आहे. या सगळ्यांचं सहाय्य घेऊन जगाला शांतीची गरज आहे, मानवी जीवनाला सुरक्षेची, शांतीची, समृद्धीची गरज असताना हे जे हातातले मोबाईल फोडण्याचं जे नवीन तंत्रज्ञान विकसित होते तो नवा विज्ञानवाद मानवाच्या वस्तीचा, पृथ्वीचा विनाश करेल का अशी भीती आज जगाला निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आंबेडकरवाद आहे हा वेगवेगळ्या अंगाने मांडणारे विचारवंत आपल्याला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की मी फार मोठा विद्वान आहे अशातला भाग नाही, परंतु मला जे जे कळतं ज्याचा मी रोज अभ्यास करतो आणि एखादा प्रश्न समोर आला की त्यावर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आणि माझं मार्गदर्शन हे माझ्यासाठी असतं. यातून आपल्याला काय चांगलं मिळत असेल तर ते आपण स्वीकारावं, चुकत असेल तर सांगावं. परंतु काँग्रेस आणि भाजप हे देशातले अंतिम पर्याय नाहीत. तिसरा पर्याय भारतीय संविधान आणि आंबेडकरवाद आहे. हा विषय घेऊन आम्ही जगलं पाहिजे. माझ्या आयुष्यातली 50 वर्ष संपलेली आहेत, परंतु मी सांगेन की भारतीय जनता पार्टीतले एक माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2 खासदार असताना जो किल्ला लोकसभेत लढवलाय, त्यांची जी भाषणं आहेत ती भाषणं पाहिली की वाटतं की विचार कुठलाही असेल, म्हणजे मनोवादाचा असेल, पण त्यासाठी आपलं जीवन समर्पित करण्याचं काम पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं. आणि आज भाजपचं सरकार आपल्या देशामध्ये कोणाला वाटत नव्हतं आज सरकार आहे. आणि म्हणून आंबेडकरवाद्यांनी निराश व्हायचं कारण नाही. आपले खासदार नसतील लोकसभेत, कमी असतील, परंतु विचार आज मागच्या लोकसभेला संविधान हाच विचार, राम मंदिर नव्हे तर संविधान हा संघर्षाचा मुद्दा बनला. आज या विधानसभेला राहुल गांधींच्या वादामुळे आरक्षण हा वादाचा मुद्दा बनलेला आहे. म्हणजे मुद्दे आता भारतासमोर 70 नंतर, स्वातंत्र्याच्या 70 नंतर संविधान आणि आरक्षण, सामाजिक न्याय, समता हे मुद्दे असतील तर निश्चितपणे येणाऱ्या काळात भारतीय संविधानाचं, आंबेडकरवादाचं शासन या देशामध्ये येईल असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. माझं म्हणणं चुकीचं वाटत असेल तर आपण प्रतिक्रिया द्या, परंतु हा विषय घेऊन मी जगतोय आणि त्या जगण्याचा आनंद मी रोज घेतो. मग भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सगळ्या मार्गांचा, शीलांचा, करुणेचा मी अभ्यास करून जगतो. आज त्याचा अभिमान मला आहे. पैसा किंवा बाकीच्या गोष्टी, साधन संपत्ती कमी असतील, परंतु यामध्ये मानवी जीवनाचं, समाधानाचं सुख, प्राण्यांवरची करुणा असेल, लोकांना न्याय देण्याचा विषय आहे. न्याय देता देता संघर्ष करत जगणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो आदर्श आहे तो आदर्श आपल्यासमोर असला पाहिजे. आणि या देशात ज्या चर्चिलेले ऋषीमुनी आहेत त्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं नवे जीवन आदर्श आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे, सावित्रीमाईंचा आहे, छत्रपती शिवरायांचा आहे. हा जीवन आदर्श आपण घ्यावा. आणि या महापुरुषांची जी चळवळ आहे ती आंबेडकरी चळवळ आहे आणि आंबेडकरी चळवळ मानवी स्वातंत्र्याची चळवळ आहे. आणि म्हणून आपण काँग्रेस आणि भाजप यांचा विचार करत असताना
कुणाला त्या पक्षात जाऊन काम करायची वेळ आली असेल. मी सुरुवातीलाच सांगितलं की माझ्या समाजाचे सगळे लोक आज भाजपमध्ये आहेत, परंतु भाजपमध्ये जाऊन त्यांना आपल्या जातीचा जमीन हक्काचा मुद्दा मांडावा लागतो. आणि हा मुद्दा अभिमानाने सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मी स्वीकारल्यानंतर मी जमीन हक्काचा मुद्दा या भागात मांडला. आज ते सर्वच राजकीय पक्षांना स्वीकारावं लागते, कारण लोकांच्या अधिकाराचे विषय हे संविधानाने दिलेले विषय आहेत. आणि संविधानामध्ये आपल्या देशातले पशु पक्षी प्राणी वातावरण पर्यावरण हे सगळे मुद्दे अगदीच आज आपण बोलतोय सोशल मीडियावर, हा जो आर्टिकल 19चा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे, जीवनाचं असं कुठलं क्षेत्र नाही त्या क्षेत्राला भारतीय संविधानामध्ये गुंफण्याचं यशस्वी असं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून आंबेडकरवाद्यांसमोर एवढा मोठा महान असा ग्रंथ असताना आपल्याला कुठे जायची गरज नाही. आपण लढूया. एका पिढीत यश मिळणार नाही. कदाचित मला माहित आहे की मी 2 खासदारक्या लढलोय, तिसरी पण लढेन, पण खासदार जरी झालो नाही तरी ही परंपरा मी माझ्या समाजाला देऊन जाणार आहे. आणि ही परंपरा देण्याचं काम मागच्या महापुरुषांनी केलं. आपले महात्मा ज्योतिबा फुले काही पंतप्रधान झाले नाहीत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले नाहीत, परंतु या 2 महापुरुषांनी दिलेलं तत्वज्ञान, फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान म्हणून आज देशाला पर्याय ठरू पाहते. हाच आपल्या चळवळीचा विजय असं मला वाटतं. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.